नाशिकच्या पांडवलेडी डोंगराला आग लागल्याची घटना घडली आहे। मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या पांडवलेडी व बुद्ध स्मारकाच्या डोंगराजवळ वॉटर पार्कच्या वरती डोंगराला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली। आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे। तर त्याच वेळेला पांडवलेडी डोंगरावर गेलेले काही पर्यटकही भयग्रस्त झाले। मात्र फॉरेस्ट विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील असलेल्या अग्निशमन पथकाने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असून 15 जणांची टीम आग विझविण्याचे प्रयत्न करत आहे। आगीत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी डोंगरावरील वनसंपत्ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती आहे। मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही। डोंगराला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलासोबत फॉरेस्टचे कर्मचारी अथक प्रयत्न करीत आहेत। पांडवलेडी डोंगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असून जंगली प्राण्यांसोबत मोर, लांडोर, बिबट्यांसारख्या प्राण्यांचा वावर असून या आगीमुळे या निसर्ग संपदेला धोका निर्माण झालाय। पांडवलेडी डोंगर तेथील प्राचीन गुंफासाठी ओळखला जातो। या ठिकाणी पर्यटकांचा कायम राबता असतो। यासोबतच डोंगराच्या पायथ्याशी ऐतिहासिक बौद्ध स्मारक असून शेजारी फाळके स्मारक आहे। दरम्यान ही आग लवकरात लवकर विझविण्यासाठी स्थानिक अग्निशमन दलासोबत स्थानिक नागरिकांकडून देखील प्रयत्न सुरू आहेत। S9TV न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।